रामकृष्ण मी आता पै महाराजांचं निवासस्थान जो मठ आहे खोपोलीच्या कमानीचा कोपरा जिथून महडचा अष्टविनायक गणपती सुरू होतो ती कमानी. हा बघा, हा समोर दिसतं बघा, ही विठ्ठल रुक्माई. ही विठ्ठल रुक्माई मंदिर माझे वडील वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग ज्ञानू कारंडे महाराज यांनी स्वतः आणली आणि त्या महाराजांना दिली. त्यांचं मंदिर छान त्यांना वाटलं. ते म्हणजे चला ठीक आहे, ह्या ठिकाणी पांडुरंगाची आपण मूर्ती आणूया. त्याप्रमाणे हिचं पै महाराज होते, पै महाराज. हिचं आपली दिंडी याची. पण एकदा काय झालं, वारा आणि पाऊस इतकं आलं की बिचारे रात्री झोपलेले. हिचा आपला निवास होता, सकाळचा नाश्ता पिंट्याचा होता, जनार्दन चौगुले. इतकं छान वाटतं ना इथं, हा एक मोकळं वातावरण छानपैकी. पण शेवटी ह्या सगळा निसर्गरम्य पावसाळ्यात लय भारी वाटतं. पण का कुणास ठाऊक माहीत नाही, पण इथं छान. पण नंतर मग आपलं सासगावचं जेवण इथं यायचं. पण त्या सासगाव म्हणजे अजित देशमुख यांनी मग त्या महडच्या संस्थानला विनंती केली आणि तिथला एक आपला मुक्काम तिथं घेतला मग. आणि मग हेच जेवण तिथं त्यांचं कंटिन्यू झालं. तर अशा प्रकारे ही विठ्ठल रुक्माईची मंदिर, आमच्या वडिलांची आठवण. रामकृष्ण हरी. माझं बाळ माझ्यासोबत आहे. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की माझ्या बाळाला वाहन चालवताना काय त्रास होऊ नये. माझ्या बाळाला वाहन चालवताना काय त्रास होऊ नये. व्यवस्थित त्याचं प्रवास चांगलं हो आणि तो त्याच्या पुण्याला व्यवस्थित त्याच्या कार्यामध्ये जाऊ.